त्यानंतर वातावर अन्नपान व बस्ती यांचे सेवन करा. वातहर अन्नपान म्हणजे अन्नासोबत वायू कमी होईल असं स्निग्ध आहार आणि सोबत जे आहे बस्तीमध्ये तुम्ही वैतरण बस्ती किंवा अनुलोम तेलाच्या बस्ती किंवा अशा पद्धतीने बस्ती द्यायची आहे की जेणेकरून पोटामध्ये जे गॅस आहे तो रिलीज झाला पाहिजे आणि सोबत मळे बाहेर आला पाहिजे, अवरोध दूर झाला पाहिजे. वातानुलोमन केलं पाहिजे. म्हणजे तेच बस्तीच्या माध्यमातून वायू तेल लावून काही करून वायूला अपान कक्षा जी आहे त्याला अधोगत केलं पाहिजे. अपानाला अवरोध झाला ना, तो अवरोध दूर केला की इतर सगळे वायू जे आहे त्याच्या नॉर्मल गतीला येऊन जातात. मलाचे रोध केल्याने पोटाऱ्यास गोळे येतात. आता पेशंट बरेच आपल्याला सांगतात की माझे पाय दुखत आहेत, पोटऱ्या दुखत आहेत. पोटऱ्या दुखण्याच्या पेशंटमध्ये आपण काय करतो, त्याला पोटऱ्या का दुखत आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना बरेचदा त्याला काहीतरी बाम लावायला देतो, त्याला तेल लावायला देतो, पण त्याचा मूळ प्रॉब्लेम तो पोटऱ्या दुखणं हा पोटऱ्याशी संबंधित नाही आहे, तो आहे मलावरोधाशी संबंधित. पोट साफ नाही होत आहे म्हणून त्याची पोटरी दुखत आहे. जर मलावरोध कमी केलं तर पोटरी दुखणं थांबतं. ठीक आहे. त्यानंतर पडसे, सर्दीचा पेशंट येतो, आपण सर्दीच्या पेशंटला कधी विचारतो का की पोट साफ झालेलं आहे की नाही विचारत. तर डायरेक्ट आपण सर्दीला औषध देतो, सिट्रीज वगैरे असं तुम्ही देऊन देता है ना नॉर्मली. किंवा मग खूपच झालं तर त्याला सांगतो की बाबा आयुर्वेदातलं हा अमुक औषध वापर. पण मुळात तिथं ट्रीटमेंट तुमची सर्दीची करायचीच नाही, तिथं मलावरोधाची ट्रीटमेंट करायची. जसं मलावरोध कमी होईल तर सर्दी आपोआप कमी होईल. त्यानंतर कपाळशोथ. डोकंदुखीचं कारणही मलावरोध असू शकते हे आपण विचार नाही करत, पण मलावरोधामुळे डोकं दुखत आहे हे समजेल कधी, जेव्हा विचारू. आपण डायरेक्ट पेन किलर देऊन देतो डोकंदुखीची. मॉडर्न सायन्स हा विचार नाही करत. मॉडर्न सायन्स कट द नर्व, एक ते नर्व कापायला पाहिजे किंवा त्याला अवॉइड करायला पाहिजे किंवा ते दिसलीच नाही पाहिजे, जाणवलीच नाही पाहिजे. तर ते दोन्ही मेथड चुकीचे आहेत. आणि जो रूट कॉज आहे त्याच्यावर काम करायचं असेल तर आपल्याला मलावरोध दूर केल्याशिवाय ते पॉईंट होणारच नाही. म्हणजे काही लोकांना जन्मल्यापासून मलावरोधात शिकायचं असतं आणि तो पेशंट आपल्याला म्हणतो की माझं लहानपणापासून डोकं दुखतं.